नमस्कार, हवामान अंदाज आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। हा जो तुम्हाला पाऊस सुरू दिसत आहे, सुरुवातीला जी क्लिप बघितली आहे ही बीड जिल्ह्यातील आहे। बीड जिल्ह्यामध्ये अचानकपणे तुफान पावसाने मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे ते जोर धरलेला होता आणि मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात ज्वारीचे नुकसान झाल्याचं बघायला मिळालेलं आहे, कारण की वाऱ्याचा वेग पण होता। बघा आता हा जो पाऊस झालेला आहे हा बीड जिल्ह्यामध्ये बघायला मिळत असून बीड जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये एकंदरीत पाहायला गेलं तर जो दक्षिण साईडचा भाग आहे त्या ठिकाणी आज पावसाने झोडपले आहे। विजांच्या कडकडाटासह मध्यम ते जोरदार पाऊस अचानकपणे सुरू झाल्याने सगळे शेतकरी आश्चर्यचकित झाले। या पावसामध्ये फक्त पाऊस नव्हता तर वारा पण होता आणि विजांचं प्रमाण एवढं होतं की वाऱ्यापेक्षा अधिक विजाच होत्या की काय असा प्रश्न उपस्थित होतोय, कारण की विजांचं जे प्रमाण आहे ते खूपच वाढलेलं बऱ्याच ठिकाणी बघायला मिळालं। विजांचा कडकडाट आणि पावसाचा हा जोर तीव्र होता। शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पाऊस झाल्याचं तुम्हाला दिसत असेल। बघा जे शेत आहे त्या शेतामध्ये पूर्णपणे पाणी साचू लागलेलं आहे आणि तुफान पाऊस आपल्याला बघायला मिळत आहे। ज्यांनी सोयाबीन वगैरे अजूनपर्यंत मळलेलेच नव्हते किंवा ज्यांनी जे आहे ते इतर पिकांचे काढून ठेवलेले होते, बाजरी ज्वारी असेल त्यानंतर गहू असेल, काही ठिकाणी थोडेफार जे आहे ते ढीग उघडे होते, त्यामुळे नुकसान झाल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या आलेल्या अचानक पावसामुळे बीड जिल्ह्यातील केज तालुक्यांमध्ये जे आहे ते नुकसान झाल्याची स्थिती असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची अशी शेतकऱ्यांची पण मागणी आता बघायला मिळत आहे, कारण की केज तालुक्यामध्ये मागच्या 2 ते 3 दिवसांपासून पाऊस सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। तर चला आता कोणत्या ठिकाणी पाऊस झालेला आहे आणि पावसाचा अंदाज कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते पण सांगतो। तुमच्या जिल्ह्यात पाऊस येणार आहे का नाही ते जर तुम्हाला बघायचं असेल, त्याबाबतचा अंदाज पाहायचा असेल तर आता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा। आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका। जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केले तर रोज हवामान अंदाज बघायला मिळेल। तर चला या ठिकाणी आपण बघूयात। सध्या जर पाहायला गेलं तर आता राज्यातील बहुतांश भागामध्ये विजांच्या कडकडाटाचा पावसाचा अंदाज आहे। बीड जिल्ह्यात हा पाऊस झाला आहे, पण आता तुमच्या जिल्ह्यात जरी झाला नसेल तरी पाऊस होऊ शकतो, कारण की पावसाचा अंदाज अजून पुढचे 2 दिवस आपल्याला बघायला मिळत आहे आणि हा पाऊस विजांसहित आहे। विजांच्या कडकडाटामध्ये मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा असल्याने सर्व शेतकऱ्यांनी जे आहे ते लक्ष देऊन अंदाज बघायचा आहे आणि काळजी पण घेणं गरजेचं असून या पावसामध्ये फक्त पाऊस नाही तर विजांचं प्रमाण अधिक राहणार असल्याने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल। बहुतांश ठिकाणी पाऊस झाला, पण पावसामध्ये काही ठिकाणी पाऊस कमी तर होता, पण काही भागात तर विजा आणि वारच खूप जास्त झालं आणि काही भागात पाऊस पण जास्त झाला, विजा पण जास्त आणि वारं पण जास्त बघायला मिळालं। अक्षरशः शेतामध्ये पाणी साचेपर्यंत आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळालेला आहे। बीड जिल्ह्यामध्ये अचानकपणे आलेल्या या तुफान पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे काही ठिकाणी नुकसान झालेले आहे। जे ज्वारीचे पीक होते ते पूर्णपणे आडवे झाल्याचं पण आपल्याला बघायला मिळालं। काही भागामध्ये वारं जे आहे ते थोडं शांत होतं, पण काही भागामध्ये वारं खूप मोठ्या प्रमाणात बघायला मिळाल्याने शेती पिकांचे छोटे मोठे नुकसान झालेलेच आहे। बघा मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर सक्रिय झाला आणि 1 तासभर केज तालुक्यामध्ये जोरदार अशी पावसाने हजेरी लावली आहे। बघा आता शेतकऱ्यांच्या नजरा फक्त सरकार आता जे आहे ती पंचनामे करणार का याकडे लागलेले आहेत आणि शेतकऱ्यांना काही ना काही मदतीची अपेक्षा आहे, कारण की मागच्या वेळेस जशी शेतकऱ्यांना जे आहे ती सरकारने नुकसान भरपाई दिलेली होती त्या प्रमाणात जरी नाही दिली तरी थोडी ना थोडी काही ना काही शेतकऱ्यांना भरपाई देणं गरजेचं आहे, कारण की काही ठिकाणी छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे। आंबाचे पीक आहे त्या आंबा पिकांचे देखील नुकसान झालेले आहे। मोठ्या प्रमाणामध्ये ज्या छोट्या मोठ्या कैऱ्या होत्या त्या झाडाखाली पडल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालं असल्यामुळे शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे। त्यातले त्यात आता तुमच्या जिल्ह्यात पाऊस झालाय का किंवा तुमच्या जिल्ह्यात काल पाऊस झालाय का, आज आभाळ आलेला आहे का, याबाबत हो किंवा नाही म्हणून कमेंट नक्कीच करा। तर चला पाऊस कोणत्या जिल्ह्यात येऊ शकतो तर बघा मराठवाड्यातील बीड, धाराशिवचे काही भाग असेल, या ठिकाणी परभणीच्या भागापर्यंत पण पावसाला पोषक वातावरण आहे। तुरळक ठिकाणी पाऊस राहील असा अंदाज आहे। त्यानंतर विदर्भातील काही भागात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे। पश्चिम महाराष्ट्रातील काही भागामध्ये वातावरणात बदल होण्याचे पण चान्सेस आहेत, त्यामुळे हा अंदाज तुम्ही देखील लक्षात घेणं गरजेचं आहे। मॉडेलनुसार बघायला गेलं तर पावसाची तीव्रता ही काही प्रमाणात जास्त राहील। तर बघा आता बीड जिल्ह्यामध्ये नेमका कशा पद्धतीत पाऊस झालेला आहे पावसाचा आता तुम्हाला मी या ठिकाणी व्हिडिओ दाखवण्याचं काम करतो। तर चला या ठिकाणी बघूया।